इलेक्ट्रिक बसेस, 3000 डिझेल बसेससह सुविधा देण्याचा प्रयत्न करणार। लोकांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी अचानक भेट देत ही सुरुवात। प्रताप सरनाईक यांनी पनवेल खोपोली बस स्थानकात दिली अचानक भेट। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पनवेल ते खोपोली केला लाल परीनं प्रवास। महायुतीचे खाते वाटप झाल्यानंतर लगेच नागपूरचे हिवाळी अधिवेशन पार पाडून आता मंत्री महोदय आपापल्या विभागाची वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत असताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रायगड जिल्ह्यातील पनवेल ते खोपोली बस स्थानकामध्ये अचानक भेट देत एसटी बसने प्रवास करत प्रवाशांसोबत हितगुज साधत दौरा केला। पनवेल ते खोपोली या साध्या दरातील बसनं प्रवास करून खोपोली बस स्थानक गाठलं। दुपारी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत मंत्री महोदयाचे एसटी मधून पनवेल बस स्थानकाची पाहणी करून खोपोली बस स्थानकात आगमन होताच काही प्रवाशांनी त्यांचं स्वागत केले। लागलेच मंत्री महोदय यांनी खोपोली बस स्थानकात असलेल्या पासच्या खिडकीजवळ जाऊन पास देणाऱ्या महिला अधिकाऱ्यांना कामकाजाविषयी माहिती घेतली। त्यानंतर स्वच्छतागृहाकडे आपला मोर्चा वळवला। तिथं ड्युटीवर असणाऱ्या महिला कर्मचारी सोबत स्वच्छता, पाणी याविषयी जाणून घेत पुन्हा बस स्थानकातील प्रवाशांना पिण्यासाठी पाणीबाबत चौकशी करत खोपोली बस स्थानकासाठी आलेल्या मंजूर 5 कोटी निधीमध्ये होणाऱ्या नवीन इमारत व सोयी सुविधा व विकास आराखड्याबाबत माहिती घेत अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या। तसेच विभागाच्या पुढील बैठकीमध्ये रायगड जिल्ह्यातील पाली, आंबेत, म्हसळा बस स्थानकासह रखडलेल्या बस स्थानक व सोयी सुविधांबाबत नियोजनविषयी अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या। त्याची मला कल्पना नाही आहे, परंतु आमच्या पक्षाचे प्रमुख आणि मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मला सूचना केल्या होत्या की आपल्याला राज्यातल्या सगळ्या एसटी डेपो, आगार याची पाहणी करायची आणि प्रवाशांच्या काय समस्या आहेत, आमच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या काय समस्या आहेत त्या जाणून घेऊन भविष्यामध्ये कशा जास्तीत जास्त सुविधा आपल्याला सर्वसामान्य प्रवाशांना देता येईल यासाठी प्राधान्य द्यायचं आणि त्या माध्यमातून मी सुरुवात केलेली आहे। अचानकपणे जर कुठल्या एसटी स्थानकाला किंवा आगाराला भेट दिली तर कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना वेळ मिळत नाही, नाहीतर मंत्री यावर म्हटल्यानंतर मस्तपैकी साफसफाई, डागडुजी आणि मस्त स्वच्छता वगैरे करून दाखवतात, परंतु अचानक आल्यामुळे मग तेवढा वेळ त्यांना मिळत नाही आणि वस्तुस्थिती आपल्याला जशी प्रवाशांना वस्तुस्थितीची जाणीव होते तशी आपल्याला होत असते आणि मी हे राज्यामध्ये सगळीकडे करणार आहे। त्यामुळे अचानक ह्या भेटी देऊन प्रवाशांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत आणि काही प्राथमिक गरजा असतात। तो प्रवाशांनी काय सांगितलं की एसटी वेळेवर आल्या पाहिजे, एसटीच्या ज्या संख्या आहे त्या फेऱ्या वाढवल्या पाहिजेत, आमचं जे प्रसाधन घरात ते स्वच्छ असलं पाहिजे, प्यायला पाणी असलं पाहिजे, त्या प्राथमिक गरजा आहे आणि त्या पुरवणं हे आपलं कर्तव्य आहे। त्यामुळे त्या सुविधा काही लोकांनी असं आम्हाला सांगितलेलं नाही की मस्त अद्ययावत अशा एसीच गारेगार बस पाहिजे, आम्हाला जर 5-5 मिनिटाला त्या बसेस सुटल्या पाहिजे वगैरे अशा काहीही मागण्या नाही आहेत। सर्वसामान्य महाराष्ट्रातील जो प्रवासी आहे ते सुटणे गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे 1940 पासून चालू झालेली आपली ही एसटीची सेवा आहे, त्यामुळे त्याचा लाभ लोक घेत आहेत। काही त्रुटी त्यामध्ये आहेत हे मात्र नक्की आमचे अधिकारी कर्मचारी त्यासाठी खूप मेहनत करत आहेत, त्याला प्राधान्य पण देत आहेत, परंतु सुसूत्रता मात्र आणावी लागणार आहे। काही गोष्टी ह्याही आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे की वाहतूक कोंडी, रस्त्यांवर पडलेले खड्डे, पावसाळ्यामध्ये होत असलेला जोरदार पाऊस यामुळे सुद्धा ह्या प्रवाशांवर आणि प्रामुख्याने आमच्या एस टी महामंडळावर बरेच काही परिणाम त्यामुळे होत असतात। त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून नवीन बसेस कसं आणता येईल, इलेक्ट्रिक बसेस आम्ही 25 आणि 26मध्ये जवळजवळ 5000हून अधिक जास्त आणण्याचा प्रयत्न करतो आहे। 3000हून जास्त आम्ही डिझेल बसेस ह्या ठिकाणी आणतो आहे, जेणेकरून चांगल्या सुस्थितीत असलेल्या बसेसनं प्रवाशांना प्रवास करता येईल आणि त्या माध्यमातून सुविधा देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही करू। लोकांचं जे म्हणणं आहे ते लक्षात घेण्यासाठी मी आज ही सुरुवात केली होती आणि आम्हीसुद्धा लहानपणी एसटीतच प्रवास करायचो, म्हणजे आता ठीक आहे, आता मोठे झालो, मोठमोठ्या गाड्या आमच्याकडे आता आलेल्या आहेत, वस्तुस्थिती जुने दिवस मात्र विसरलेले नाही। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून भविष्यामध्ये हे आमचं जे खातं आहे ते कसं पुढे नेता येईल, आमच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन प्रवाशांना सुविधा देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मी करेल आणि मुख्यमंत्री म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे साहेबांचं हे सरकार जे आहे महायुतीचं सरकार आहे अतिशय चांगल्या प्रकारच्या सुविधा प्रवाशांना नक्कीच। साहेब रायगड जिल्ह्यामध्ये अद्यापही आंबेत बसस्थानक असेल किंवा पाली बसस्थानक हे अद्याप पाली बसस्थानकाची इमारत पाडून ठेवलेली आहे, नवीन इमारत उभी नाही राहिली गेली कित्येक वर्ष। आंबेत बसस्थानकाची दुरावस्था खराब आहे। मला
आता ह्या बैठकीमध्ये मला त्या गोष्टी आल्या. आंबेत आणि कुठलं म्हणतात आंबेत बसस्थानक, पाली बसस्थानक. आंबेत बसस्थानकाची बिल्डिंग खूप जुनी झालेली आहे, तिथे गाड्याही थांबत नाही, शेवटचं टोक आहे. दोन्हीचा अंतर्भाव करा. आणि मसळा बसस्थानक रस्त्यावरच आहे अजूनही. मसळा बसस्थानक आंबेत आणि पाली ह्या तिन्ही ज्या बसस्थानकाच्या बाबतीत आपण म्हणालात, आम्ही जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये त्या संदर्भात बैठक लावतोय. ह्या तिन्ही बसस्थानकाच्या बाबतीत चांगला पॉझिटिव्ह निर्णय घेण्यात येईल. सर नुकतेच ज्या रोडने आला तिथं आठवणे क्षेत्र मढचा आठवणे क्षेत्रातलं गणपती तिथे तरी बस थांबा मिळेल का आणि त्यासाठी आपण प्रयत्न कराल. तर ह्या काही गोष्टी आहेत त्या बाबतीत आम्ही प्रयत्न करू. आपले आराध्य दैवत सूचना आहेत त्याच्या सूचनेनुसार आम्ही त्यामध्ये काही बदल करता येईल का ते झालेला आहे. 4 लेन पनवेलवरून येतो आणि हा रस्ता इथं सिंगल लेन होतो आणि हा रस्त्यावर ट्रॅफिक जामसाठी एसटी महामंडळ सुद्धा जबाबदार आहे. जेव्हा एसटी बाहेर पडते त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम मला हे होतं, कळलं की आता तुम्ही नागरिकांना त्रास म्हणता होतो. ही वस्तुस्थिती आहे, राष्ट्रीय महामार्ग आहे. मी PWD खात्याच्या अधिकाऱ्यांशी बोलतो आणि माझ्या अंदाजाने आपलं वायडिंगमध्ये आपली पण जागा जात असते. आपण PWDच्या अधिकाऱ्यांशी बोलतो म्हणजे हा रोड इथेही जर वाईट झालं तर हे प्रश्न सगळे सुटतील. आपण तो वाईट करायचा प्रामाणिक प्रयत्न करू. साहेब आपल्या इथे छत्रपती शिवाजी महाराज असतील कुठून मूळचे फोटो बसवर आहेत आणि काही लोक थुकतात, त्यावर आपण काय पुढील उपाययोजना राबवणार? कठोर कारवाई केली जाईल. ह्या महाराष्ट्रामध्ये जो कोणी शिवरायाचा अपमान करेल आणि निदर्शनाला आहे त्याला माफी नाही. साहेब स्टिकर आहे साहेब. चुकीला माफी नाही. खोपोलीमध्ये सगळ्या शाळा महाविद्यालय असल्यामुळे 5-7 किलोमीटरचे विद्यार्थी खोपोलीत येतात, पण आपल्या एस टी बसेस रिकाम्या असताना बस स्थानकावर थांबत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना परत माघारी घरी जावं लागतं शाळेत वेळेत पोचल्यामुळे. म्हणून आपण शाळेला मॅडमला सांगा. साहेब तुम्ही जी व्हिजिट करता ह्या खोपोली बस स्थानकामध्ये भरपूर दुरावस्था, एक तर कॅन्टीन पण बंद आहे, पाण्याची गैरसोय आहेच आहे आणि एस टी ह्या इथं जेवढ्या खोपोलीत पहिलं थांबत होत्या, मुंबई पुण्यामधलं हे महत्त्वाचं स्थानक आहे मध्यंतरी असलेलं, पण एस टीची संख्या कमी झालेली आहे इथं थांबण्याची. त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून तुम्ही या ठिकाणी आलो आहे आणि तुम्ही जे कॅन्टीन म्हणाला ती वस्तुस्थिती आहे. मी आत्ताच अधिकाऱ्यांना आमच्या सांगितलं आहे की निदान कॅन्टीन जरी बंद असेल तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रवाशांसाठी करणं गरजेचं आहे, ती ताबडतोब केली जाईल. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो याचं रिलिव्हेशन त्यासाठी राज्य शासनाकडनं 5 कोटी रुपयाच्या खर्चाला मंजुरीसुद्धा मिळालेली आहे. डिझाईन तयार आहे, फक्त काम आता चालू करायचं. ते काम जे आम्ही आता एक निर्णय घेतो आहे की शासन स्तरावर की राज्यातली सगळी जी महत्त्वाची स्थानकं आहेत A कॅटेगरी, B कॅटेगरी, C कॅटेगरी करून त्यांचं एलिव्हेशनसुद्धा एक सारख्या प्रकारचं करता जावे, जेणेकरून कुणालाही ते एलिव्हेशन बघितल्यानंतरच जाणीव होईल की बाबा हे आपलं एस टी स्थानक आहे. त्यामुळे त्या एलिव्हेशनमध्ये काही जे बदल आहे ते बदल सुचवून लवकरच म्हणजे महिन्याभरातच त्या कामाला कशी सुरुवात करता येईल त्यासाठी आम्ही साहेब याला धरून एक प्रश्न आहे माझा. या बस स्थानकामुळे ॲक्च्युली इथले जे काय हा जो हायवे गेला आहे समोरून, हा राष्ट्रीय महामार्ग आहे, कंटिन्युअसली गाड्या असतात आणि तालुक्याची ठिकाणूनही इथेच गाड्या येतात. 2 वेळेस दिवसातून म्हणजे सकाळचा वेळ पीक आवर आणि संध्याकाळचा वेळ 2-2 तास जर एखाद्या एस टीला आत यायचं आहे किंवा बाहेर जायचं आहे तर 2-2 तास ट्रॅफिकमध्ये इथे अडकायला लागतं. नगर परिषदेने वेगळी जागा दिलेली असताना आज जे इथं रिन्युएशन होते तर ते तिथं का घेतलं गेलं नाही? कारण ना हिला बायपास आहे नाही काहीच आहे. नगर परिषदेची जी जागा आहे रामेतीमध्ये सर एस टी महामंडळासाठी रिझर्व केलेली जागा आहे. बरं असेल तरी कसं असतं की हायवे नजीकच सगळ्या पूर्वीच्या काळापासून हे सगळी जागा निश्चित करणं आपण नशीबवान आहोत. म्हणजे तसं बघायला गेलं तर मी जी माहिती घेतो या 4-5 दिवसात म्हणजे आमचं महामंडळ भले जरी तोट्यात जात असेल तरी ते श्रीमंत आहे हो. एवढ्या सगळ्या मोक्याच्या जागी मोठमोठ्या जमिनी आमच्याकडे आज उपलब्ध आहेत, हे आमचं नशीब आहे. बरीच अशी महसूल खात्यामध्ये अशी डिपार्टमेंट आहे की त्यांच्याकडे स्वतःची जागा काय स्वतःचं खोलीसुद्धा नाही आहे. आमच्याकडे एवढ्या मोठमोठ्या जागा आहे, त्या जागेचा विनियोग योग्य प्रकारे करून प्रवाशांना कशा लवकरात लवकर चांगल्या सुविधा देता येईल यासाठी आमचा खालापूर या तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन वगैरे सर्वच खालापूरला आहे आणि खालापूर ग्रामस्थांनी अनेक वेळा पत्रव्यवहार आपल्याकडे केलेला आहे एस टी महामंडळाकडे. तर आमची या आपल्या माध्यमातून एवढीच विनंती राहील काही येणाऱ्या सर्व एस टी खालापूरला थांबावे. खालापूर सर तालुक्याच्या ठिकाणी बाहेरच्या गाड्या असतात जाणाऱ्या सोलापूर सातारा त्या गाड्या लॉंगच्या डायरेक्ट जातात, परंतु आपल्या ग्रामीणच्या गाड्या ते सर्व खालापूर गावात जातात.
अनंतपेन खोपडी कर्ज टेपळ सर्व गाडी खालापूर जाताना येताना खालापूर गावात जाईल. फक्त लॉंग रूटच्या गाड्या काय म्हणणं आहे की तालुक्याचं ठिकाण आहे तर त्या ठिकाणी थांबलं तर फायदा होऊ शकतो. साहेब, आतमध्ये गाव आहे थोडं खालापूर स्टॉप थांबरे होते त्यांच्या सर मध्ये स्टॉप असेल तर होणार नाही. त्याचं काय म्हणणं साहेब, एक खोपोलीमध्ये सगळ्या शाळा महाविद्यालय असल्यामुळे 5-7 किलोमीटरचे विद्यार्थी खोपोलीत येतात, पण आपल्या एस टी बसेस रिकाम्या असताना बस स्थानकावर थांबत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना परत माघारी घरी जावं लागतं शाळेत वेळेत पोचल्यामुळे. त्यामुळे आपण शाळेला मॅडमला सांगा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.